नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आज आपण कांद्याच्या पातीच्या रेसिपीज बघणार आहोत. कांद्याची पात गावाकडे भरपूर प्रमाणात मिळते. मी इथे घरच्या शेतातील ताजी कांद्याची पात घेतलेली आहे. त्यातील पिवळी झालेली आणि सुकलेली पाने काढून टाकायची. कापायच्या आधी धुवून घ्यायची, निथळत ठेवायची. आता ह्या भाज्या बनवण्यासाठी आपल्याला लागतील हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या, लसूण, जिरे आणि कोथिंबीर. हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचा चांगला ठेचा करून घ्यायचा. तसेच आपल्याला ताजे तुरीचे दाणे काढून घेतलेले आहेत, ते जाडसर वाटून घ्यायचे. अशा प्रकारे आपला हा ठेचा सुद्धा तयार झाला आणि हे तुरीचे दाणे सुद्धा वाटून झालेले आहेत. तसेच 1 वाटी भिजवलेली मुगाची डाळ घ्यायची आणि 1 वाटी अर्धवट शिजवून घेतलेली तुरीची डाळ. डिसेंबर जानेवारीमध्ये कांद्याची लागवड केली जाते. कांद्याची पात निघते त्याला आमच्याकडे कांद्याची जावी म्हणतात. ती एकदम नरम मुलायम असते. त्याच्या भाज्या सुद्धा खूप स्वादिष्ट लागतात. अशा प्रकारे बारीक कापून घेतलेली ही कांद्याची पात आहे. कढई तापवायला ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं, जिरे मोहरी घालायची आणि तयार केलेला ठेचा घालायचा. कमीत कमी वेळ आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या हे रेसिपीज आहे. गावाकडे या सीझनमध्ये हमखास केल्या जातात. हिरवी मिरची परतून झाल्यानंतर आपल्याला बारीक कापून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे. ही चांगली परतून घ्यायची. थोडी वाफ आली म्हणजे थोडी नरम होईल. ती थोडी परतून झाल्यानंतर आपली कांद्याची पात एकदम कमी दिसेल. आता यामध्ये घालू आपण अर्धवट शिजवलेली तुरीची डाळ आणि जी आपण शेंगदाणे भाजून केलेली पेस्ट आहे ती घालायची. आपल्याला पातळ करायची असेल तरच घालायची, नाहीतर आपण तुरीची डाळ घालून सुकी भाजीसुद्धा बनवू शकतो. चवीनुसार मीठ घालायचं. तर यामध्ये दाण्याची पेस्ट घातल्यामुळे आपण थोडं पाणी घातलेलं आहे. अशी ही रस्सा भाजी तयार झाली. आता दुसऱ्या प्रकारची बघूया. ही कढईमध्ये तेल तापलेलं आहे. जिरे मोहरी आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून झालेली आहे. आता त्यामध्ये थोडी हळद घालायची. हळद घातल्यानंतर आपल्याला कांद्याची पत्ती घालायची. ती थोडी परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण तुरीचे दाणे बारीक केले होते ते घालायचे. हिरवी मिरचीची पेस्ट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे बारीक केलेले दाणे यामध्ये घालायचे. चांगले परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचं. आता आपण इथे दाण्याची पेस्ट घातली आहे. इथे जर तुम्ही चणा डाळीचं पीठ घातलं तर याचा छान झुणका बनतो. चवीनुसार मीठ घालायचं. हा झाला आपल्या तुरीच्या दाण्यातील कांद्याच्या पातीचा झुणका. आता भाजीचा तिसरा प्रकार बघूया. कढई तापलेली आहे. तेल घालून झालेलं आहे. जिरे मोहरी हिंग घातलेलं आहे. आता यावरती घालायची आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट. हिरवी मिरची परतून झाल्यानंतर घालायची थोडी हळद. नंतर घालायची यामध्ये कांद्याची पत्ती. ती परतून झाल्यानंतर यामध्ये घालायची आपल्याला भिजवलेली मुगाची डाळ. डाळीचे प्रमाणसुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं. एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आणि झाकण ठेवायचं. त्यामुळे मुगाची डाळ नरम होईल. झाली आपली ही सुकी भाजी, पातळ रस्सा भाजी आणि तुरीच्या दाण्यामधलं झुणका. अशा 3 प्रकारच्या रेसिपीज बघितल्या आपण. याचे बरेच प्रकार बनवून आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतो. आणखी आपल्याला कांद्याच्या जावीपासून नवनवीन रेसिपीज बनवायच्या आहेत. अशा प्रकारे छान वाफाळलेल्या गरमागरम भाज्या तयार झालेल्या आहेत. आज आपण ह्या 3 रेसिपीज बघितलेल्या आहेत. तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा. तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. ते एकदम फ्री आहे. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.